गरीब मुलाचा प्रवास आईच्या अश्रूमधून यशाच्या शिखरापर्यंत. गावाच्या शेवटच्या टोकाला मातीचं एक छोटंसं घर होतं. त्या घरात राहत होते एक विधवा आई आणि तिचा मुलगा आर्यन. घराची परिस्थिती इतकी वाईट होती की पावसाळ्यात छपरातून पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात घर भट्टीसारखं तापायचं. पण त्या घरात एक गोष्ट कधीच कमी नव्हती, आईचं प्रेम आणि मुलाची स्वप्न. आर्यनचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. आई शेतात मजुरी करायची, कधी लोकांच्या घरी भांडी घासायची तर कधी विटा उचलायची. दिवसभर कष्ट करून मिळणाऱ्या पैशात कसंबसं घर चालायचं. रात्री जेवताना आई नेहमी म्हणायची, बाळा, आज माझी भूक नाही, तूच जेव. आर्यनला वाटायचं की आईचं खरंच पोट भरलं असेल. पण एके दिवशी रात्री तो जागा झाला आणि त्याने पाहिलं की आई पाणी पिऊन झोपण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिवसापासून त्याच्या मनात एकच निर्धार निर्माण झाला, मी गरीब म्हणून जन्मलो असेन, पण गरीब म्हणून मरणार नाही. दुसऱ्या दिवशी तो शाळेत गेला. त्याच्या फाटलेल्या बुटांकडे पाहून काही मुलं हसू लागली. अरे, तुझे बूट तर शिवणांनीच टिकले आहेत. आर्यन काही बोलला नाही. त्याने अपमान गिळला आणि अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. शाळेचे मुख्याध्यापक त्याच्यावर लक्ष ठेवून होते. एक दिवस त्यांनी त्याला बोलावलं. आर्यन, तुझ्यात मोठं काहीतरी करण्याची क्षमता आहे. परिस्थितीला कारण बनवू नकोस. हे शब्द त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरले. यानंतर तो दिवसा शाळा आणि संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर काम करू लागला. मिळालेल्या पैशातून तो पुस्तके विकत घ्यायचा आणि उरलेले पैसे आईच्या हातावर ठेवायचा. आई म्हणायची, हे पैसे तुझ्यासाठी ठेव. पण आर्यन हसून म्हणायचा, माझी सर्वात मोठी बचत म्हणजे तू. वर्षे सरत गेली. 12वीच्या परीक्षेत आर्यनने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. संपूर्ण गावाने त्याचा सत्कार केला. पण खरी लढाई आता सुरू होणार होती. उच्च शिक्षणासाठी शहरात जायचं होतं. पैसे नव्हते. आईने आपल्या गळ्यातलं शेवटचं मंगळसूत्र विकलं. ते पैसे आर्यनच्या हातात देताना तिचे हात थरथरत होते. ती म्हणाली, हे सोनं नाही रे, माझा विश्वास आहे. शहरात आल्यावर आर्यनने दिवसरात्र मेहनत केली. सकाळी कॉलेज, दुपारी लायब्ररी, रात्री हॉटेलमध्ये नोकरी. अनेक वेळा उपाशीपोटी अभ्यास करावा लागला. कधी बसचं भाडं नसल्यामुळे तो अनेक किलोमीटर चालत जायचा. एकदा तर त्याला इतका ताप आला की तो रस्त्यावरच बेशुद्ध पडला. पण त्याने हार मानली नाही. काही वर्षांनी त्याने देशातील कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. निकाल जाहीर झाला. त्याचं नाव पहिल्या यादीत होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थेट गावाकडे निघाला. आई अंगणात झाडू मारत होती. आर्यन तिच्या पायाशी बसला. आई, तुझा मुलगा अधिकारी झाला. आई काही क्षण शांत राहिली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाली, आज तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण झालं. संपूर्ण गाव आनंदाने भरून गेलं. आर्यनने सर्वप्रथम काय केलं? त्याने आईसाठी पक्कं घर बांधलं. त्यानंतर गावात एक मोफत वाचनालय सुरू केलं. गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. एक दिवस पत्रकारांनी त्याला विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, माझ्या आईच्या उपाशी पोटी झोपलेल्या रात्री. आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दुमदुमून गेलं. काही दिवसांनी आर्यन आईला शहरातील मोठ्या दुकानात घेऊन गेला. आई, आज तुला हवं ते घे. आईने महागड्या वस्तूंना हातही लावला नाही. तिने एक साधी चादर निवडली. आर्यननं विचारलं, फक्त हीच? आई म्हणाली, माझ्यासाठी वस्तू महत्त्वाच्या नाहीत. माझा मुलगा माझ्या शेजारी उभा आहे, हीच माझी खरी श्रीमंती आहे. त्या दिवशी आर्यनला जाणवलं, यश म्हणजे फक्त मोठी पदवी किंवा भरपूर पैसा नाही. यश म्हणजे आपल्या संघर्ष करणाऱ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणणं. तर या गोष्टीचा संदेश किंवा बोध हा आहे की गरिबी ही कायमची नसते, पण हार मानण्याची सवय कायमची होऊ शकते. आईवडिलांचा त्याग कधीच विसरू नका. परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, तुमची मेहनत ठरवते. अपयश हा शेवट नसतो, तर यशाची सुरुवात असते. स्वप्न पहा, कष्ट करा आणि यश मिळाल्यावर आपल्या माणसांना सोबत घ्या.
लक्षात ठेवा, देव प्रत्येकाला समान संधी देत नाही, पण प्रत्येकाला मेहनत करण्याची संधी नक्की देतो. त्या संधीचं सोनं करा, कारण तुमचं आजचं कष्टमय आयुष्य उद्याच्या यशाची पायाभरणी करत असतं. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.